नांदेड उत्तर मतदारसंघ प्रमुख मतदारसंघ यासाठी म्हटला जातो कारण जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री दत्तात्रय सावंत हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। पूर्वी नांदेड शहरामध्ये एकच विधानसभा मतदारसंघ होता, पण 2009च्या निवडणुकीत नांदेड उत्तर आणि दक्षिण असे दोन मतदारसंघ तयार झाले आणि 2009 मध्येच पहिल्यांदा DP सावंत यांनी त्यांच्या जीवनातली सार्वजनिक निवडणूक लढवली। या निवडणुकीत त्यांनी त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या अनुसया खेडेकर यांचा 44,000 मतांनी पराभव केला। 2009 साली तुम्ही म्हणताय ते खरं आहे की अशोकरावजी मुख्यमंत्री होते आणि माझ्यासारख्या नवख्या माणसाला लोकांनी आशीर्वाद दिला। ह्या इलेक्शनला अशोकरावजी मुख्यमंत्री नाहीत, परंतु लोकसभेमध्ये नांदेड उत्तरमध्ये 43,000ची जेवढी मला लीड मिळाली तेवढीच लीड लोकसभेला अशोकरावजी चव्हाण साहेबांना नांदेड उत्तरमध्ये मिळालेली आहे। पण मागच्या निवडणुकीत त्यांना ज्या पद्धतीनं सोपं वातावरण गेलं ते या निवडणुकीत सोपं जाईल असं दिसत नाही, कारण MIM नावाचा पक्ष नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उदयाला आलाय आणि विधानसभा निवडणुकीत जर MIM ने त्यांचा उमेदवार उभा केला तर मुस्लिम मतदारांचं विभाजन होऊ शकतं। याचा फटका काँग्रेसचे DP सावंत यांना निश्चितच बसेल अशी शक्यता जास्त आहे। पर्यायाने अशोक चव्हाणांच्या नांदेड जिल्ह्यातील वर्चस्वाचा देखील फैसला होणार आहे। नांदेड जिल्ह्यातल्या ज्या विधानसभा लक्षवेधी आहेत त्यातली नांदेड उत्तर ही एक लक्षवेधी विधानसभा असणार आहे, कारण सध्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते याच मतदारसंघातून निवडून येतात। 5 वर्षामध्ये त्यांनी काय केले, काय त्यांची परिस्थिती असेल आगामी निवडणुकात हे आपण जाणून घेऊया। नांदेडचे काही ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं समजून घेऊ परिस्थिती। शंतनू सर, मला सांगा की नांदेड उत्तर पहिल्यांदा निर्माण झालेला मतदारसंघ काँग्रेसचा झेंडा फडकला, आता काय परिस्थिती असेल? नांदेड उत्तर किंवा एकूणच नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर गेल्या विधानसभा आणि या विधानसभेत सर्वात मोठा प्रमुख फरक जो आहे तो अशोकरावांचं मुख्यमंत्री असणं आणि यावेळी नसणं। हा नियम नांदेड उत्तर विधानसभेलाही लागू आहे, परंतु या मतदारसंघात एक वेगळी बाब अशी आहे की या मतदारसंघाचे जे प्रतिनिधित्व करतात DP सावंत जे सध्या पालकमंत्री आहेत, त्यांना गेल्या काही वर्षात पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे साहजिकच जिल्ह्याच्या ज्या योजना आहेत त्या मतदारसंघाकडे वळवताना आणि इतर काही मतदारसंघात विकास काम करताना त्यांना आपल्या मतदारसंघाला झुकतं माप देता आलं। आणि DP सावंत यांच्याबद्दल सर्वात एक प्रमुख मुद्दा मानला जातो की त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलावं असा कोणताही मुद्दा नाही, परंतु राजकीय दृष्ट्या ते किती आता आपलं अस्तित्व टिकवू शकतात हा खरा मुद्दा या निवडणुकीत त्यांचा कस लागणार आहे। मला एक सांगा की आपण लोकसभा निवडणुका बघितल्या, नरेंद्र मोदींची वेव पूर्ण देशभरामध्ये दिसून आली, पण नांदेड लोकसभेमध्ये मात्र काँग्रेसचा विजय झाला। आत्ताच जसं शंतनू सर म्हणाले की बाबा मुख्यमंत्री असणं आणि नसणं हे नक्कीच फरक करणार आहे, पण DP सावंतच्या बाबतीत तक्रार करणार असं काही नाही। तुमचं एकूण मत काय? लोकसभेलाही 43,000ची लीड मिळाली आणि मागच्या वेळी DP सावंतांना 43,000ची लीड होती या मतदारसंघात। नाही, लोकसभेचं गणित आता विधानसभेला लावता येणार नाही। याचं प्रमुख कारण असं आहे की आज काँग्रेसवाले जे म्हणत आहेत की मोदी लाट पहिले इतकी तीव्र राहिली नाही, त्यात थोडंफार तथ्य असेल, पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की काँग्रेसबद्दल अनुकूल असं वातावरण काही नाही आहे, त्यांच्याबद्दलही नाराजी आहे। काँग्रेसच्या सुदैवानं गुरुता गद्दीची कामं अजूनही नांदेड शहरामध्ये चालू आहेत, ती पूर्ण झालेली नाहीत आणि त्या कामामध्ये काही वाढ करून किंवा त्या कामासाठी अतिरिक्त निधी आणून जी चांगली कामं या शहरामध्ये चालू आहेत त्यामध्ये या पालकमंत्र्याचा मोठा सहभाग आहे। त्यामुळे त्यांना या मतदारसंघामध्ये आज तरी प्रतिकूल वातावरण आहे असं चित्र नाही। प्रतिकूल वातावरण नाही, मोदींची लाट आहे, काँग्रेसबद्दलही प्रेम नाही, तर मग जर उमेदवार विरोधी पक्षांकडनं जर बदलल्या गेले, MIMचाही फॅक्टर महत्वाचा आहे, कारण मुस्लिम मतदारही नांदेड उत्तरमध्ये खूप आहेत, तर पालकमंत्र्यांना ते अवघड जाऊ शकेल। जर आपण लोकसभेचा विचार केला तर लोकसभा निवडणुकीत वगैरे मोदीची लाट एवढ्या मोठ्या प्रमाणात होती, अनेक म्हणजे चांगले म्हणजे मातब्बर उमेदवार पडले त्यामध्ये, पण अशोकरावांनी ही जागा टिकून ठेवली, त्यामुळे काँग्रेसचं वलय या ठिकाणी निश्चितपणे एकूणच हेच स्पष्ट होत आहे की नांदेड उत्तर विधानसभेचे जे सध्याचे आमदार आणि पालकमंत्री आहेत DP सावंत यांच्यासाठी फारसं प्रतिकूल वातावरण या मतदारसंघात नाही, पण मोदी विधानसभेमध्ये मोदी लाट कशा पद्धतीने कार्यरत राहते आणि विरोधी पक्षाकडनं कुठले उमेदवार मैदानात उभारले जातात त्यावरती या नांदेड उत्तर विधानसभेचा निकाल अवलंबून आहे।
कॅमेरामन पप्पूसह योगेश लाटकर, एबीपी माझा, नांदेड.